हाय हॅलो नमस्कार, मी अपूर्वा आणि स्वागत आहे तुमचं अपूर्वाज इन्स्पायरिंग स्टोरीज या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण भेटतो रिअल हिरोजला त्यांचा स्ट्रगल, सक्सेस आणि अचीवमेंट जाणून घेण्यासाठी। 2015 मध्ये मी मैत्रिणींना घेऊन, आई वडील परत माझा मुलगा असं घेऊन आम्ही एक NGO सेट केला, अशय सोशल ग्रुप। पर्याय त्यात काय घ्यावं हा एक मोठा प्रश्न होता। सिनियर सिटीजन्ससाठी किंवा मुलांसाठी काम करणारे भरपूर संस्था आहेत खरं, पण त्यावेळेला मला पर्यावरणासाठी काम करणारे अगदी बोटावर मोजण्या इतकेच दिसत होत्या संस्था। मग माझ्या एक मेंटर आहेत शैला सावंताई म्हणून, तर त्यांचा एक प्रोजेक्ट होता की जुन्या साड्यांपासून पिशव्या बनवायच्या आणि त्या लोकांपर्यंत द्यायच्या, की जेणेकरून त्यांना एक रियूज होतं। कारण साडी म्हटली की आपल्या इथे साड्या वापरल्या जातात, पण वापरून झाल्यावर आपण त्या काय करतो, एक तर भांडेवाल्यांकडे किंवा आपल्याला ज्या घरात मदत करतात त्यांच्या हातात आपण ती देतो, देऊन त्याही किती वापरतील ना त्या। तर आम्ही त्यातनं मग शैलाताईंची ती कल्पना होती, तीच मी पुढे नेली आणि मग एका साडीतून साधारण 10-11 पिशव्या आपण तयार करायचो। त्यावेळेला मग त्या पिशव्या आपण पहिला प्रोजेक्ट घेतला की जो रियूज आहे, रिसायकल होतोय असा तो प्रोजेक्ट। तर तसा तो 3R वाला प्रोजेक्ट सुरू केला आणि तो मग आपण पुढे नेला। आणि त्या ज्या पिशव्या आहेत त्या मला एक वाटत होतं की 40 वर्षानंतर समाजाचं आपण एक काहीतरी परत देणं असतो। तर त्यावेळेला मला वाटलं की हे विकत तर प्रत्येक दुकानात मिळतात पिशव्या, पण ह्यात जर आपण ऍज अ गिफ्ट किंवा जस्ट आपण कोणाच्या हातात दिली आणि सांगितलं हक्काने की ही वापरा, तर ते एक ऍज अ गिफ्ट असतं, ते खूप अनमोल ठरतं। कोणीतरी आपल्याला ना ओळख ना पाळत पण आपल्या हातात देतंय आणि सांगतंय, तर त्यावेळेला ती जी वस्तू आहे तर ती आपण खूप प्रेमाने जपून ठेवतो किंवा वापरतो। तर हा जो कन्सेप्ट होता किंवा ही जी संकल्पना होती मी ती पुढे नेली आणि अशा पद्धतीने मी 2015ला अशय सोशल ग्रुपच्या अंडर पहिला प्रोजेक्ट हा सुरू केला, कापडी पिशव्यांचा। आणि तो साधारण माझा 2020 पर्यंत, म्हणजे कोरोना सुरू होईपर्यंत माझा बऱ्यापैकी चालला होता। एवढ्या कालावधीमध्ये आपण 38,000 पिशव्या वाटप केलंय आणि त्या बायकांना एक छोटस मायक्रो एम्प्लॉयमेंट मिळत होतं। तर अशा पद्धतीने हा माझा पहिला प्रोजेक्ट सुरू होता। तर हा माझा पहिला प्रोजेक्ट सुरू असताना मला एक आर्टिकल वाचायला मिळालं लोकसत्ताच्या चतुरंगमध्ये 2016च्या मार्च मध्ये। त्याच्यात एक छोटासा लेख होता ज्याच्यात लिहिलं होतं की ती एका कपाची कहाणी होती। तो कप काय आहे त्याची खूप उत्सुकता होती आणि ज्या वेळेला मी सांगत होते की प्लास्टिकच्या पिशव्या नका वापरू, त्याच वेळेला मनामध्ये कुठेतरी खटकत होतं की मी ज्या सॅनिटरी पॅड्स पाळीच्या वेळेला वापरत होते आणि कचरा त्याचा फेकत होते, तर ते कुठेतरी मनामध्ये असं सारखं त्रासदायक होतं की यार मी हा प्लास्टिकचा कचरा जमिनीवर टाकते किंवा हा कचरा आपण नाही जाऊ द्यायला पाहिजे, म्हणून काहीतरी पर्याय असायला हवं हेही डोक्यात नेहमी असायचं। तर ज्या वेळेला मी हे कपाची एक गोष्ट ऐकली किंवा वाचली, त्यावेळेला मला तो कपचा जो हा जी संकल्पना होती किंवा कपचा जो कन्सेप्ट होता तो खूप आवडला होता। आणि त्यावेळेला 2017 मध्ये तो जो प्रोडक्ट होता किंवा ते जो कप होता तो असा सरसकट दुकानात मिळणारा नव्हता, फक्त ऑनलाईन मला त्याचं भरपूर दिसत होते ऑप्शन, पण त्याची किंमतही भरपूर होती। आणि ज्या वेळेला मी पिशव्यांचा हा जो माझा प्रोजेक्ट सुरू होता, तर पिशव्यांची जी शिलाई होती ती माझ्या घरातनं जात होती किंवा माझ्या खिशातनं जात होती, त्यामुळे मला कपवर ते 1,500-2 हजार खर्च करणंही खूप जड वाटत होतं। आणि दुसरी गोष्ट अशी होती की ते ठीक आहे मी खर्च पण करीन, पण ते माझ्या हातात काय येणार आहे ह्याविषयी मला मोठा प्रश्नचिन्ह होता की माझ्या हातात ते प्रोडक्ट आल्यावर मी तो वापरणारच आहे किंवा म्हणजे मी त्याच्यासोबत एकजीव होऊ शकते की नाही, वापरू शकते की नाही, हे मला गॅरंटी नव्हती। त्यामुळे मला पाहिजे होतं की तो कप मला दिसला पाहिजे, हातात आला पाहिजे माझ्या। 2 महिने शोधून मला योगायोगाने तो मिळाला आणि तो माझ्या बजेटमध्येही होता। त्यामुळे ज्या दिवशी तो कप आला त्या दिवशी मी माझी पाळी कधी येते याची खूप आतुरतेने वाट बघायला लागले होते, कारण पाळीची वाट बघणं खूप कमी जणी असतात जे पाळीला म्हणतात की हा ठीक आहे आली तर चालेल म्हणून। बाकी इतर बायका किंवा मुली म्हणतात की ठीक आहे नंतर आली, उशिरा आली तरी चालणार आहे। तर त्यावेळेला 2016चा जून मधला जो माझा पाळीचा प्रवास होता तो माझा पहिला कप सोबतची माझी पाळी। आणि त्यावेळेला मी जो कप वापरला आणि त्यानंतर माझे जे काही
मित्रमैत्रिणी किंवा आजूबाजूचे शेजारचे पाजारचे नातेवाईक वगैरे मंडळी आहेत त्यांना मी अगदी नॉन स्टॉपपणे हा कप किती चांगला आहे हे सांगण्याशिवाय दुसरं काही बोलतच नव्हते. त्यामुळे कप विषयी फक्त सांगणं एवढंच माझ्या तोंडातनं निघत होतं त्यावेळेला आणि लोकांना फक्त सांगत होते की तुम्ही ट्राय करा म्हणून. तर मैत्रिणींचा मैत्रिणींवर विश्वास असतो आणि मैत्रिणी माझ्या शब्दाला मान देऊन सुरू करायला लागल्या कप विषयी. त्यांचं जे पण मनात होतं किंवा त्यांनी ट्राय तरी केला किंवा ओके आम्ही वापरू म्हणून सुरुवात केलं आणि अशा पद्धतीने माझ्यासोबत मैत्रिणी म्हणा किंवा सगळे हळूहळू जोडले गेले. 2017 पासून मग लोकांना हळूहळू कळत गेलं की मी ह्याविषयी सांगू शकते. माझा एक्सपिरियन्स मी त्यांना सांगून त्यांना सेफली हे कसं चांगलं आहे हे त्यांच्या त्या प्रवासात मदत करू शकते म्हटल्यावर मग हळूहळू मला शाळेत कॉलेजेसमध्ये किंवा महिला मंडळ किंवा आपले स्लम्समध्ये वगैरे किंवा जिथे पण असं महिला एकत्र करून त्या लोकांना आम्ही सांगायला सुरुवात केली हळूहळू. ते सांगत असताना एक गोष्ट खटकत होती की ज्या वेळेला मी हे सांगतेय की असा एक काही कप आहे जो तुम्ही घेऊ शकतात आणि वापरू शकतात, पण हा जर कप आपल्याला सरसकट समोरच्या दुकानात जवळपासच्या दुकानात मिळत नसेल, फक्त ऑनलाईन असेल, तर तिथे कुठेतरी बंधनं येत होते. कारण प्रत्येकाच्या हातात ऑनलाईन हा त्यावेळेला सरसकट असा हातात ऑप्शन नव्हता. कारण ज्या वेळेला ही गोष्ट आहे ती 2017च्या आसपासची आहे आणि त्यामुळे ज्या पण महिला वगैरे होत्या त्या फक्त बोलणं ऐकून निघून जात होत्या. तर ते खटकत होतं